हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. कसे आहात फ्रेंड्स? फ्रेंड्स, आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जी जवळची माणसं आहेत, आपल्या जी जवळची जिवलग आपल्या असतात, ते कायम आपल्यासाठी धावून येत असतात फ्रेंड्स. आपण खूप म्हणजे आपल्यावरती खूप संकट आलेली असतात, आपण खूप त्रासातून गेलेलो असतो. त्यासाठी आपली जिवलग, आपली जी जवळची माणसं आहेत, ती आपल्याला हेल्प करतात. पण त्यांच्यासाठी ऋणी असतो, कारण त्यांनी आपली हेल्प केलेली आहे, मदत केली आहे आपली. आणि ऋणी असलंच पाहिजे. त्या गोष्टीसाठी ऋणी कायम असलंच पाहिजे. फ्रेंड्स, कधीही कोणत्याही व्यक्तीने कोणीही असो, तो तुमचा दुश्मन जरी असेल आणि त्याने तुमची हेल्प केली आहे, तर ऋणी राहा नक्की फ्रेंड्स. त्याला छोटंसं थँक्यू नक्की बोला. आपण खूप त्रासातून गेलेलो असतो, आपल्याला त्रास होत असतो, खूप त्रास होत असतो. तेव्हा तरी पण आपल्याला समोरच्यासाठी ऋणी राहता आलं पाहिजे. ऋण असतं ते फ्रेंड्स. त्यासाठी ऋणी नक्की राहायचं आहे फ्रेंड्स. आपल्याला त्रास होत असला तरी, कारण समोरच्याला तुम्ही थोडंसं जरी थँक्यू बोलाल ना, धन्यवाद बोलाल, आभार मानाल, तर त्याच्या मनाला तेवढी शांतता मिळते. त्या व्यक्तीला बरं वाटतं. त्यातून आपलं चांगलं घडत असतं. समोरच्या व्यक्तीला चांगलं वाटणं, आपल्याबद्दल चांगला विचार करणं आपल्यासाठी खूप चांगलं आहे फ्रेंड्स. खूप चांगली गोष्ट असते. आपल्याला त्याचं बेनिफिट मिळत असतं. ऋण कधीच फेडता येत नाही, लक्षात ठेवायचं आहे फ्रेंड्स. कधी कधी कोणतीही गोष्ट फेडण्यासाठी आपल्याला दुसरा जन्म घ्यावा लागतो. म्हणून लक्षात ठेवायचं आहे कायम, कोणत्याही व्यक्तीने जर तुम्हाला अडचणीमध्ये मदत केली आहे, जर कधी तुम्ही मदत त्याला करू शकाल तर नक्की करा. नक्की मदत करायची आहे त्याला. तुमच्या ऐपतीप्रमाणे त्याला मदत करायची आहे, कोणतीही गोष्ट असू देत. ते ऋण आपल्याला फेडायचं असतं, फेडावंच लागतं. त्याचे आभार तरी नक्की माना. त्याचे आभार तरी नक्की मानत जा फ्रेंड्स. त्या माणसाच्या चेहऱ्यावरती असणारा समाधान, तोच समाधान आपल्याला आनंद देऊन जातो. लक्षात ठेवायचं ही गोष्ट. त्याच्या 10 पटीने आपलं चांगलं होणार आहे, त्याच्या चेहऱ्यावरचं समाधानानेच. मनामध्ये चांगल्या भावना निर्माण होतात. लक्षात ठेवायचं आहे. आणि तुम्ही कोणाची मदत केलीत ना, तर तो सुद्धा तुमची मदत करणारच. लक्षात ठेवायची ही गोष्ट कायम. कधी कोणी हेल्प केलेली विसरू नका, कधीच विसरू नका. नाही विसरायचंय. आणि आपण कोणाला हेल्प केलेली विसरून जायचंय फ्रेंड्स. हे खूप महत्त्वाचं आहे. उलट आहे की नाही? आपण कोणाला हेल्प केलेली विसरत नाही. की मी आपल्या मनामध्ये खूप अभिमान असतो, चांगली गोष्ट आहे. पण आपण असं वागतो कधी कधी की नाही, मी त्या व्यक्तीसाठी असं खूप काही केलं की त्या व्यक्तीने सुद्धा माझ्यासाठी काहीतरी करावं. भावना चांगल्या असतात, करावं आपल्याला वाटतं. सोडून द्या फ्रेंड्स. तो देव, त्याला माहिती आहे तुम्ही त्याची हेल्प केली आहे. तुम्ही नका मनात ठेवू, तुम्ही त्याचा हिशोब ठेवू नका. चांगले कर्म फ्रेंड्स फिरून आपल्याकडे परत येतात.
तुम्ही जर कोणासाठी चांगली करताय, कोणाची हेल्प करताय, तर ते विसरून जा. तेच आपण घुटमळत राहतो आणि मनामध्ये ठेवतो आणि समोरच्याकडून मग अपेक्षा ठेवायला लागतो. कधी कधी समोरच्याची परिस्थिती नसते तेवढी आपली मदत करण्यासाठी, मग आपल्याला वाईट वाटतं. म्हणून जे आपण जर लोकांची मदत करतोय तर ते तुम्ही विसरून जा, मनामध्ये ठेवू नका कधीच. लक्षात ठेवायचं ही खूप मोठी गोष्ट आहे. सगळ्यांना नाही जमत. विसरून जायचं आहे आपल्याला, करायचं. आणि बोलतात ना, कर्म कर, फळाची चिंता नको करू. तसंच आहे हे. श्रीकृष्ण बोलतात, कर्म कर, फळाची चिंता करू नको. चांगलं केल्याचं कर्म तुला चांगलंच मिळणार आहे. कायम लक्षात ठेवायची ही गोष्ट. मान्य आपल्या मनामध्ये खूप त्रास असतो, पण त्याचे ऋण कधीच विसरू नका. थँक्यू बोलायचं आहे आपल्याला, आभार मानायचे आहेत. लक्षात ठेवा फ्रेंड्स, माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. काही प्रश्न असतील तर कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघत जा. मेन म्हणजे व्हिडिओ पूर्ण बघत जा, तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतील. सोपे व्हिडिओ असतात की नाही, सोपे आपले प्रॉब्लेम आपण सॉल्व करण्याचा प्रयत्न करत असतो फ्रेंड्स. आपल्याला मोठं आपण आपल्या व्हिडिओमध्ये सांगत नाही मी. खूप छान आपण शिकत असतो, सोप्या गोष्टी शिकत असतो. व्हिडिओ पूर्ण बघत जा. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.